इंटरव्ह्यू सिरीजच्या या पुढच्या प्रश्नाकडे आता वळूया. आतापर्यंत आपण खूप सारे प्रश्न डिस्कस केले. काही प्रश्न ज्याच्यामधनं आपण आपल्या स्ट्रेंथ सांगितल्या, आपल्या वीकनेसेस सांगितल्या, आपण कसे आहोत हे सांगितलं, आपण कोण आहोत हे सांगितलं. त्याचबरोबर मला काय जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं किंवा कुठले चॅलेंजेस वाटतात किंवा एखादा चॅलेंज आला तर मी कसं ओव्हरकम केलं हे सांगितलं. आता या सगळ्या डिस्कशनमध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, जो विचारला जाऊ शकतो तो हा: व्हॉट आर युअर हॉबीज? परत एकदा कारण समजून घेऊया, की एखादा जेव्हा माझा इंटरव्ह्यू घेतोय, तेव्हा त्याला माझ्या हॉबीजमध्ये काय इंटरेस्ट असू शकतो? किंवा हा प्रश्न का विचारला जाऊ शकतो? ह्याची खूप सारे कारणं आहेत. आणि हा प्रश्न एखाद्या स्पेसिफिक वेळेला विचारला जाईल असं काही नाही, विचारला जाईलच असंही काही नाही. किंबहुना जेव्हा तुम्ही सुरुवातीला काही प्रश्न बघितले असतील, की टेल मी अबाउट युअरसेल्फ ऑर व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस, त्याच्यानंतर सुद्धा हा प्रश्न तुम्हाला फेस करायला लागू शकतो, व्हॉट आर युअर हॉबीज? किंवा कदाचित नाही पण. कारण काय? हा प्रश्न एखादी व्यक्ती एखाद्याला का विचारते? खूप सोप्पं कारण आहे. ह्याची 2-3 कारणं आहेत खरं तर. पहिलं म्हणजे तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने, किती चांगल्या पद्धतीने तुमच्याबद्दल बोलू शकता, हे एखाद्याला समजून घ्यायचं असेल. एखाद्याला समजून घ्यायचं असेल, की तुमचं कम्युनिकेशन अजून किती चांगल्या पद्धतीने आहे, ते समजून घ्यायचं असेल किंवा ॲज अ पर्सन तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडतं, या गोष्टी कळू शकतील. या प्रश्नाचं उत्तर हे मी तुम्हाला डायरेक्ट देऊ शकत नाही. हां, पण मी तुम्हाला काही सॅम्पल्स देऊ शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगू शकतो, की काय नका बोलू. कारण ते जास्त घातक आहे. उदाहरणार्थ, माझ्या हॉबीजमध्ये काय आहे? आता पहिली गोष्ट म्हणजे हॉबीज ह्या कधी असतात? कधी एखादी व्यक्ती हॉबीज डेव्हलप करते? जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हाच ना. म्हणजे एखादा माझ्याकडे थोडासा मोकळा वेळ आहे. मग मला जे आवडतं ते मी करतो. त्याला मी हॉबीज म्हणतो. किंबहुना ह्याला दुसरा पण मुद्दा असा असू शकतो, की ही गोष्ट मला करायला आवडते म्हणून मी त्याला त्याच्यासाठी वेळ काढतो. असं पण असू शकतं. मग त्याच्या अंडर काय येतं, की बाबा मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. कुठली पुस्तकं? टेक्निकल असतील, सायन्स फिक्शन्स असतील, ह्या गोष्टी मी सांगू शकतो आणि ह्याच्यासाठी मी वेळ नक्कीच काढू शकतो. आता एक कॉमन हॉबी जी आपल्या सगळ्यांकडे आहे, जी आपण नाकारू शकत नाही, ती म्हणजे सोशल मीडिया, स्क्रोलिंग, YouTube वॉचिंग. कृपा करून ही हॉबी हे न सांगितलेलं बरं. कारण ही हॉबी अशी आहे ना, की ह्याच्यासाठी वेळ काढावाच लागत नाही. तो निघतोच. किंबहुना ह्याच्यातच जास्त वेळ आपण इन्व्हेस्ट करतो, असं कधीतरी पाहण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही हॉबी न सांगितलेली बरी. मग हॉबी सांगायची तरी काय? जे मी अगदी सुरुवातीला बोललो, की रीडिंग. पण रीडिंगमध्ये सुद्धा काळजी घ्यायला हवी. म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे मला सायन्स फिक्शन्स खूप आवडतात वाचायला किंवा मला डिटेक्टिव्ह स्टोरीज आवडतात. आता तुम्हाला डिटेक्टिव्ह स्टोरीज किंवा सायन्स फिक्शन वाचायला का आवडतं? ह्या प्रश्नाला जर हे उत्तर जन्म देणार असेल, तर हे डेंजरस आहे. साधं सांगा ना, रीडिंग इज माय हॉबी. मग रीडिंग काही असेल ते मला वाचायला आवडतं. मग त्याच्यावरनं एखादा प्रश्न येतो, ओके सो व्हॉट यू रेड लास्ट? तू शेवटचं काय वाचलंस? काही नाही, बाहेर बसलो होतो तेव्हा एकदा परत माझा रिझ्यूमे वाचून काढला. मला डिटेलिंग करायला आवडतं आणि रीडिंग ही हॉबी अशी आहे जी मला डिटेलिंग करायला मदत देते. आणि याचा नक्कीच फायदा होईल. कारण कुठल्याही कंपनीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय-टी कंपनीमध्ये वाचन हे चांगल्या पद्धतीनेच व्हायला लागतं. ह्याच्यासाठी खूप साऱ्या थेअरीज आहेत, की आपण वाचतो, पण प्रत्येक वेळेला वाचलेलं बरोबरच असतं अशातला पण भाग नाही. मी एक साधी टेस्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही नंतर करून बघा. कुठलंही एक 5 किंवा 6 लेटेस्ट एक स्पेलिंग घ्या आणि त्यातले मधले 2 स्पेलिंग बदलून बघा. तरीसुद्धा तुमचा मेंदू तो शब्द बरोबर बोलतो. याचा अर्थ तुम्हाला नीट वाचता येतं का? असं नाहीये. ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द अनेक ठिकाणी चुकीचा लिहिलेला असतो, तरी पण आपण तो ॲडव्हर्टाइजमेंट असाच वाचतो. कसं काय? कारण तो आपल्या कुठेतरी मेमरीत आहे. म्हणजे वाचन म्हणजे मला वाचायला आवडतं, ही माझी हॉबी आहे, हे मला चांगल्या पद्धतीने जर सांगायचं असेल, तर मला चांगलं वाचता येतं हे सिद्ध करता यायला पाहिजे. आणि चांगलं वाचता त्यालाच येतं, ज्याला चांगलं ऐकता येतं. लिसनिंग हे स्किल आहे. जो चांगला ऐकू शकतो, समजून घेऊ शकतो, तोच चांगलं वाचू शकतो आणि शांतपणे वाचायची मला हवी आहे. मग ते काहीही असेल. मग मी पेपर पण शांतपणे वाचतो. मला माहिती आहे पहिल्या पानावरची बातमी, 6व्या पानावरची बातमी, 5व्या पानावरची बातमी ह्याच्यात काही लिंकिंग आहे का? हे मला कळू शकतं. ती का बातमी आली असेल, हे मी कुठेतरी जाऊन मग नंतर चेक करू शकतो. दुसरी हॉबी, मला आउटडोर गेम्स आवडतात. जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी बाहेर जाऊन खेळतो. हॅपी माइंड लिव्हज इन अ हॅपी बॉडी असं म्हटलं जातं. हे कुठेतरी मॅच होईल.
त्यामुळे मी परत एकदा सांगतो, व्हॉट आर युअर हॉबीज? हा प्रश्न अत्यंत टॅक्टफुली हँडल करा. मला काय आवडतं आणि ते माझी माझी ती आवड ही माझ्या करिअर बरोबर, माझ्या भविष्यात होणाऱ्या करिअर बरोबर मॅच होते की नाही, हे पण बघणं नितांत गरजेचं आहे. हे सांगितलंत, की हा प्रश्न क्रॅक झाला. असे अनेक प्रश्न घेऊन आपण या सीरीजमध्ये कंटिन्यू करूया. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.